लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। नाशिकमध्ये याबाबत पत्रकार परिषद घेत बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या बंदला विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। मुलांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये, तसेच दुकानदार, रिक्षा चालक आणि वाहनधारकांनीही बंदला प्रतिसाद द्यावा असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। हा बंद महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा कौल असल्याचं सांगत लोकांच्या प्रतिसादानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। नमस्कार। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून काल महाराष्ट्र बंदची जी हाक आली आहे 23 जुलै 2026 रोजी हा महाराष्ट्र बंद असणार आहे। दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभरातील युवक जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असताना काल ज्या पद्धतीनं ज्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा करण्यात आला, छर्याच्या बंदुकीनं त्यांच्यावरती हमला करण्यात आला, हे सरकार हिटलरशाहीची वागणूक करताय। आणि कितीही बंदुकीचे तुम्ही छर्याच्या गोळ्या मारल्या काय, अश्रुधुरांचा वापर केला काय किंवा लाठ्या काट्या मारल्या काय, हा देश, या देशातली लोकशाही तुमच्या पुढे झुकणार नाही। हा एक संदेश आम्हाला या बंदच्या माध्यमातून द्यायचा आहे। मी नाशिक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं समस्त नाशिककरांना विनंती करतो की तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे, भविष्य धोक्यात आहे। या भविष्याचा विचार करता आपल्या पाल्यांना उद्याच्या बंदमध्ये सहभागी करून घ्यावं। आपल्या पाल्यांना उद्या शाळेत पाठवू नये, दुकानदारांनी त्यांचे दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवावी, रिक्षा चालकांनी गाड्या वाहनधारकांनी त्यांची वाहनं आपल्या घरी ठेवावी, उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। आणि हा बंद जो आहे हा महाराष्ट्राच्या मनातला कौल आहे। वंचित बहुजन आघाडीनं आदल्या दिवशी लोकांना विचारलं होतं की तुम्हाला या बंदमध्ये सहभागी व्हायला आवडेल का, तर लोकांनी हो असा कौल दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं हा बंद केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या पद्धतीनं सहयोगी अनेक डाव्या संघटना आमच्या सोबत आलेल्या आहेत। सीपीएम, सीपीआय, सेकाप सारखे पक्ष या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। कामगार संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, वकील संघटना असतील, रिक्षा युनियन असेल, सर्व संघटना या बंदमध्ये सहभागी होत आहेत, तसे पत्र पाठिंब्याचे आम्हाला देत आहेत। त्याच पद्धतीनं विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस सोबत आमचं बोलणं चालू आहे, मनसे सोबत बोलणं चालू आहे, शिवसेनेसोबत बोलणं चालू आहे। उद्या या बंदची जी तीव्रता असणार आहे हा 100% यशस्वी आणि ताकदीचा बंद हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि या देशाला एक समज जाणार आहे की या देशामध्ये तुम्ही कितीही लाठीचार्ज केले तरी आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि त्याच्यापासून आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणार आहोत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या बंदला जर गालबोट लावण्यासाठी कोणी उद्याकडे जाणीवपूर्वक दुकानं उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला, कोणी अंधभक्तांनी त्यांचे कामं करण्याचा प्रयत्न केला, तर हा बंद लक्षात ठेवा बाळासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला बंद आहे। वंचित स्टाईल बंद कसा करायचा याची जाणीव आम्हा कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने आहे। त्याच्यामुळे आज मी तुम्हाला विनंती करतोय की उद्या आपण उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन या देशाला विचारायचं आहे, या देशातल्या शिक्षण मंत्र्याला जाब विचारायचं आहे की धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा कधी देणार आहात, तुम्ही नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहात का, यासाठी उद्याचा हा बंद आहे। दरम्यान या बंदला पाठिंबा देत इतर पदाधिकाऱ्यांनीही नाशिककरांना उत्स्फूर्त सहभागाचं आवाहन केलंय। दिल्लीतील घडलेल्या घटनांच्या निषेधासाठी हा बंद असल्याचं सांगितलं जात आहे। उद्याच्या महाराष्ट्र बंदला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व डाव्या पक्षांच्या वतीने पाठिंबा व्यक्त केलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, जनतेला आव्हान आहे की हा बंद आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे आणि म्हणून सर्वांनी उद्याचा दिवस आपण दिल्ली येथे घडलेल्या सर्व घटनांचा निषेध करण्याकरता स्वतः सहभागी व्हावं, इतरांना सांगावं आणि 100% या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने डाव्या पक्षाच्या वतीने करत आहे। दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता प्रशासन सतर्क झालं असून बंदला कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।